शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-एम-सी कंपनीच्या कास्बो या लिक्विड खताविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते पिकात काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, पीक पोषणासाठी आपल्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य हे लागत असतात. तर एफ-एम-सी कंपनीने सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच पिकाला पोषण मिळावे यासाठी कास्बो या खताची शिफारस केलेली आहे. तर आज आपण त्यांच्या कास्बो या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कास्बो या खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, एफ-एम-सी कंपनीच्या कास्बो या लिक्विड खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर याच्यामध्ये कॅल्शियम 21%, बोरान हे 0.1% व झिंक आपल्याला 1.5% आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, एफ-एम-सी कंपनीचे कास्बो हे एक उच्च द्रव स्वरूपातील खत असून हे पीक पोषणासाठी उत्पादन आहे, ज्यामुळे पिकाला कॅल्शियम, बोरान, झिंक मिळत असते. तसेच पिकातील कॅल्शियम, बोरान आणि झिंकची जी काही कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, कास्बोचा वापर केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय बदल हा पाहायला मिळत असतो. तर पेशीची रचना सुधारण्यासाठी मदत करते, त्यामुळे पेशी मजबूत होतात व पीक हे आपल्याला रोगाला बळी पडत नाही. तसेच पिकातील गुणवत्ता वाढवते, त्यामुळे फळाची साल जाड होत असते, चमक वाढत असते, आकार वाढत असतो. त्याच पद्धतीने पिकातील गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करत असते. तसेच पिकातील जैविक व अजैविक ताण सहन करण्यासाठी मदत करते. तसेच पिकाला पोषक घटकांचे जे काही सेवन आहे तर ते सेवन वाढवण्यासाठी मदत करत असते. तसेच आपण कास्बोचा वापर फुलकळी अवस्थेपासून ते काढणीपर्यंत कुठल्याही अवस्थेत आपण वापर करू शकतो. तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कास्बो या खताचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, कास्बोचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 120 ते 180 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीतून करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला ड्रिपमधून वापर करायचा झाला तर ड्रिपमधून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले उत्पादन असून हे पीक पोषणासाठी चांगले पर्यायी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आहे. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-एम-सी कंपनीच्या कास्बो या लिक्विड खताविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.